सोपे आहेत ना. त्याच प्रॉब्लेम काय दिलाय बघा. इफ कार इज ट्रॅव्हलिंग ॲट 58 किलोमीटर पर आवर, another car traveling at 48 kilometer per hour, the relative velocity of first car with respect to other. मग सांगा यामध्ये कार ए अँड बी म्हणतो और कार फर्स्ट म्हणतो V1 किती दिले 58 किलोमीटर पर आवर कन्वर्ट करत नाही कारण युनिट तेच आहे. आणि दुसरी कार मुव्हिंग विथ इज इट ओव्हरटेक म्हणजे सेम डिरेक्शन का अपोजिट आहे. इट इज हाऊ मच 40 किलोमीटर पर आवर. कार 2. आता विचारलंय काय, व्हॉट दे आस्क, रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ फर्स्ट कार विथ रिस्पेक्ट टू अनदर म्हणजे सेकंड कार. म्हणजे कसं लिहायला पाहिजे मला, कोण ऑब्झर्वर आहे, एज ऑब्झर्वर कोण आहे ह्यामध्ये, एज ऑब्झर्वर विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर असतोय म्हणजे V12 लिहायला पाहिजे. एज V12 काय येणार, इट इज अ वेलॉसिटी ऑफ वन विथ रिस्पेक्ट टू टू म्हणजे V1 मायनस V2. डिफरन्स का घेतला, सेम डिरेक्शन मध्ये आहे म्हणून डिफरन्स. कळलं का तुला देसाई. सो इट इज 58 मायनस 40 किती आलं 18 किलोमीटर पर आवर. म्हणजे एस ए ला काय वाटणार, सॉरी 2 ला, ए इज मुव्हिंग टू राईट ऍज पर फिगर. हा पुढे गेला असं वाटणार, राईटला गेला विथ 18 किलोमीटर पर आवर. अंडरस्टूड. आता मला वेलॉसिटी ऑफ, सपोज विचारलेलं नाही, वेलॉस असं लिहा, वेलॉसिटी ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1, वेलॉसिटी ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 फाइंड करायचं आहे. मग काय फॉर्म्युला येणार, इट इज V2 मायनस V1. So it is 40 minus 58. म्हणजे आन्सर आलं -58. सो 18. त्याचा अर्थ काय, लेफ्ट साइड. Yes, it is moving where, left side. It is going to left. समजला प्रॉब्लेम.